नमस्कार लाडक्या बहिणींनो, सरकारने एक नवीन आदेश समोर आणला आहे. तिसरा हप्ता तुमचा जमा होणार आहे या तारखेला. तारीख पण फिक्स झाली, पण नवीन एक आदेश आला आहे. तो आदेश तुम्हाला सर्वात पहिले आधी समजून घ्या, की आदेश कसा आला आहे, कसं या आदेशमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो आणि कसं आपल्याला पेमेंट वाढवून भेटणार आहे. ती सर्व व्यवस्थित माहिती तुम्हाला इथं सांगतो. एक एक वाक्य तुम्ही व्यवस्थितपणे बघा, की बँकेकडून काय निर्णय घेण्यात आला आहे. ज्या प्रकारे बँकेमध्ये गर्दी आम्हाला दिसते, त्यामुळे सरकारने एक मोठा आदेश समोर आणला आहे. ठीक आहे, तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो की ही माहिती तुम्हाला बघा. लाडक्या बहीण योजनेबाबत महिला व बाल विकास खात्याचा मोठा निर्णय आता बँकेंना एक मोठा निर्णय देण्यात आला आहे. कोणाकडून? सरकारकडून. आता बँकेंना एक मोठा निर्णय देण्यात आला आहे सरकारकडून. कारण तुम्हाला माहिती आहे की जसं ही लाडकी बहीण योजना सुरू झाली, बँकेमध्ये प्रचंड गर्दी आम्हाला बघायला भेटते. त्याबद्दल सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ठीक आहे, निर्णय काय आहे इथं बघा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. हे तुम्हाला माहीत आहे की आता लाडकी बहीण योजना खूप चांगली चर्चेत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याचा फॉर्म भरण्यासाठी महिला तासनतास रांगेत उभं राहायचं चित्र महाराष्ट्रात दिसून आलंय. महाराष्ट्र सरकारने जसाही आदेश काढला तर बँकेमध्ये तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही जर सकाळी बँकेत गेला तर तुम्हाला डायरेक्ट तुमचा नंबर लागतो संध्याकाळपर्यंत. कधी तुमचा नंबर लागतही नाही, कारण की प्रचंड गर्दी आम्हाला बँकेमध्ये दिसून होते. तर याबद्दल सरकारने एक निर्णय घेतला आहे. तो निर्णय कसा आहे ते इथं बघा. फॉर्म भरलेल्यांपैकी काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ठीक आहे, काही महिलांना या लाभ मिळाला आहे, तर काही महिलांना हा लाभ मिळाला अद्यापही बाकी आहे. म्हणजे काही महिलांना मिळाला आहे. कमीत कमी 30% महिलांना हा लाभ भेटला आहे. 70% महिलांना अजून हा लाभ भेटला नाही. तुम्हाला जर लाभ भेटला असेल तर कमेंटमध्ये हो लिहून पाठवा आणि लाभ जर भेटला नसेल तर नाही लिहून पाठवा. ठीक आहे, तुम्हाला इथं कमेंट करायचे आणि लगेच या व्हिडिओला लाईक करा. असंच तुम्हाला नवनवीन अपडेट तुम्हाला देत राहतो. असं असताना आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बघा इथं एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या लाभार्थी महिलांचे पैसे कापले जातात असल्याचा समोर आला आहे. ठीक आहे, ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले त्या महिलांच्या खात्यामधून पैसे कापले जात आहे. इथं सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठीक आहे, बँकेकडून लाभार्थी महिलांचे पैसे कापले गेल्याचं उघडीस आलं आहे. त्यानंतर महिला व बाल विकास खात्याचा मोठा निर्णय घेतला. इथं बघा, इथं जसंही त्यांचे पैसे कापले गेले तर बाल विकास व महिला खात्याने मोठा निर्णय घेतला आहे. तो निर्णय कसा आहे तर पुढे बघूया. तो निर्णय का घेतला, कशामुळे घेतला हे तुम्हाला माहीत पडलं तर निर्णय काय घेतला नेमकं ते तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो. लाभार्थ्यांचे पैसे बँकेकडून कापण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. याची दखल घेत महायुती सरकारने लवकरच बँकेशी चर्चा करण्याचा निश्चित केला आहे. ठीक आहे, बँकेशी चर्चा करण्याचं निश्चित केलं आहे. लाभार्थी महिलांचे पैसे कापू नये यासाठी पत्रव्यवहार करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. बघा इथं. ठीक आहे, पत्रव्यवहार करण्यात आला आहे, तयारी समोर आली आहे. बघा पुढे बघा काय झालं. मंत्रालयाकडून ही बातमी समोर आली आहे. पुढे बघा आता सर्वात मोठा निर्णय नेमकं काय झालं. ठीक आहे, नेमकं काय झालं इथं आता तुम्हाला समजेल की नेमकं काय झालं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांना लाभ झाला आहे. मात्र हा लाभ महिलांना मिळताच त्यातील काही पैसे कापले जातात असल्याचं समोर आलं आहे. बघा इथं ही नेमकं चुकी बँकेची आहे की आपली आहे हे समोर आता दिसून येत आहे. कसं दिसून येत आहे पुढे बघा. यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयाकडून बँकेशी संवाद साधला जाणार आहे. बरं का, या बँकेशी पत्रव्यवहार करण्याची तयारी महिला व बाल विकास मंत्रालयाने दिली आहे. सूत्राद्वारे आम्हाला ही माहिती भेटली की या जसं पैसे कापले जातात तर ते पैसे कापू नये यामुळे पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. बघा इथं सर्वात मोठा निर्णय घेतला आहे सरकारने निर्णय घेतला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणजे काय, नेमकं महिलांना त्रास द्यायचा आहे का महिलांना पैसे द्यायचे इथं आपल्याला समजून येते. बघा, राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने नवं धोरण आणलं आहे. समजलं, नवं धोरण महिलांना सक्षम करण्यासाठी. पण महिलांना इथं त्रास होतोय बँकेकडून, तर बँकेकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तो करण्याचा एक मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदे सरकारने घोषित केली. या योजनेअंतर्गत दृश्य दुर्लभ असणाऱ्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जाणार आहेत. ही योजना आपल्याला दिसतंय. पण यामध्ये काय बदल झाला बघा इथं. बदल काय झाला इथं बघू शकता. याची सुरुवाती झाली आहे. तुम्हाला माहिती आहे सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलेल्या महिलांना या योजनेचा लाभही मिळाला आहे. ज्या महिलांनी पहिल्या टप्प्यामध्ये फॉर्म भरला होता त्यांना लाभही भेटला आहे. जर तुम्हाला नाही भेटला असेल तर पुढे तुम्हाला एकत्र पैसे भेटून जातील. पण व्यवहार आता चालू आहे. ठीक आहे, पण ज्या महिलांना लाभ भेटला त्यांच्या खात्यातून पैसे कापले गेले तर ही योजना
सुरू जसं झाली तसं या योजनेबद्दल काही तक्रार नव्हती, पण आता ही तक्रार समोर आली आहे की महिलांना त्रास होत आहे, योजना थ्रू पैसे कापले जात आहेत. ते कशामुळे होत आहे हे जाणून घेण्यासाठी बँकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पत्रव्यवहार जसा झाला तर तुमचे पैसे वगैरे काय कापले जाणार नाही, काही घाबरायची गरज नाही, असं मोठा निर्णय घेतला होता सरकारने. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट बघण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.